नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी भरती 2023 ला आलेला हा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आपण? एकूण प्रवासाचा सरासरी वेग विचारलाय. सरासरी वेग विचारलाय. प्रश्नात काय दिले? एक महिला 20 किलोमीटर प्रति तासच्या सरासरी वेगाने एक चढण चढते आणि 35 किलोमीटर प्रति तासच्या सरासरी वेगाने खाली उतरते. म्हणजे एक महिला आहे, ती महिला काय करते? एक चढ आहे, ती चढ किती 20च्या स्पीडनं चढते. किती? 20च्या स्पीडनं. आणि उतरताना किती? 35च्या स्पीडनं ती चढ उतरते. तर तिचा सरासरी वेग विचारलाय. सरासरी वेगाचं नॉर्मल सूत्र काय? एकूण अंतर भागिले एकूण वेळ. पण इथं अंतर पण दिलं नाही, वेळ पण दिलं नाही, परंतु इथं वेग दिले, जायचा वेग दिलाय, यायचा वेग दिलाय. आणि महत्वाचं आहे इथं अंतर सेम आहे, कारण जाऊन वापस येईल म्हणजे अंतर सेम आहे. यावेळेस एक स्पेशल कंडिशन होते आणि त्याच्यात जर सरासरी वेग विचारला तर सिंपल सूत्र असतं काय? 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. म्हणजे काय बघा, v1 म्हणजे जायचा वेग, v2 म्हणजे यायचा वेग. इथे मध्ये कोणतं चिन्ह नसतं म्हणजे काय असतं? गुणाकार. चला ठेवूया. 2 गुणिले 20 गुणिले 35 बरोबर. खाली काय करायचे? बेरीज करायची. 20 आणि 35 ची बेरीज किती? 55. चला करा कॅल्क्युलेशन. 5 1 5 5 1 5 पण 5 7 35. काय राहील आता? 2 गुणिले 20 गुणिले 7 किती होतं? 20 दुनी 40. 40 गुणिले 7 किती मित्रांनो? 280. 280 भागिले 11. चला आहे का ऑप्शन असं कुठं? नाहीये. बघा 11 छेद असणार ऑप्शन हेच आहे. उत्तर डायरेक्ट येणार आहे. पण तरी आपण करून बघूया. चला 11 1 11, 11 दुनी 22, उरले 6, 11 5 55. आता किती उरले? 5 उरले बरोबर. 25.5 छेद 11 किलोमीटर प्रति तास. बघा पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.